आम्ही सगळेजण कुठे चाललो ते तुम्हाला मी पुढे सांगतेच, पण त्या अगोदर ना पाचचे बाबा ड्युटीवरून आल्यानंतर आम्ही एवढं नटून थटून ना निघालो बाहेर. पण त्या अगोदर थांबलो इथे सणसवाडीमध्ये असणारं हे WS बेकर्समध्ये. जेव्हा तुम्हाला जर छान असा आणि फ्रेश केक हवा असेल ना, तर तुम्ही आसपास राहणारे असतील तर इथे नक्की भेट द्या. खूप फ्रेश असा केक इथे भेटतो. आणि इथली सगळ्यात छान अशी खासियत म्हणजे ना, इथं आल्यानंतर मला आपल्या राजाचं दर्शन होतं. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा छान असा फ्रेम इथे लावलेला आहे. त्यामुळे ना इथे केक घेताना ना जरा वेगळाच आनंद होतो. आता इथे वेगवेगळे फ्लेवर भेटतात, पायनॅपल, स्ट्रॉबेरी, रसमलाई. आता मी सगळ्यांना आवडता असा रसमलाईचा केक घेतला आणि मग आम्ही निघालो. छान असा सनसेट झाला होता आणि सनसेटचा आनंद घेत आम्ही पोहोचलो आहे दादांच्या घरी. आता इथे आमची सोनू मोनू दादांना शाळेतून आल्यानंतर गेले होते ग्राउंडवर क्रिकेट खेळण्यासाठी. मग काय इथून पारचं त्यांना बोलवणं चालू होतं. मग काय हट्ट करून करून सोनू मोनू दादाला क्रिकेट ग्राउंडवर घेऊन आल्यानंतर फ्रेश होऊन मस्त या तिघा भावांचा ना मोबाईल बघण्याचं काम चालू होतं. मोबाईलमध्ये ना पार्थला घाबरवण्यासाठी मोनू दादा सोनू दादाला आणि पार्थला दाखवत होता भूत, म्हणजे जसं काही हे घाबरूनच पळणार आहे. आणि एकीकडे या दोन भावांचं ना चालू होतं डिस्कशन. आता हे दोघे भाऊ एकाच कंपनीत असल्यावर भेटल्यानंतर त्यांचा कंपनीचाच विषय चालू असतो बरं का. आणि दुसरीकडे आम्हा दोघी जावांचा चालू होता स्वयंपाक. आता स्वयंपाकामध्ये आज ताईंनी छान अशी डाळ केली होती, त्यानंतर भात लावला होता आणि सोबतच मी चपात्यांना मदत केली होती आणि भाजी पार्सल मागवली होती. आता आम्ही इकडे येण्याचं आणि भाजी पार्सल मागवण्याचं कारण हे होतं की आज होता आमच्या दादांचा बड्डे आणि त्याचंच छोटंसं फॅमिली सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही इकडे आलो होतो. मग काय हा रसमलाईचा केक दादांसाठी आणला होता आणि त्यानंतर बघा इथं कसा आमचा मोठा सुपुत्र पप्पाच्या बड्डेसाठी छान अशा मेणबत्त्या लावतोय आणि लहाना बसलाय मोबाईल घेऊन की कसे फोटो काढू आणि कसे नाही. आणि सगळ्यात लहाना बसला त्यांच्या मांडीवर जाऊन की कधी केक कट करतील आणि मला खायला भेटेल. मग हे सगळे कामं ज्यांनी त्यांनी आवरून त्यानंतर ना ताईंनी ऑक्शन करायला घेतलं. छान असं दादांचं ऑक्शन केलं, सोबतच मुलांचं पण ऑक्शन केलं आणि मग नंतर लागलो आम्ही बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी. बड्डे म्हटलं ना तर लहान मुलं असो किंवा मोठे माणसं असो, सगळ्यांना ज्याच्या त्याच्या बड्डेची ना एक छोटीशी वेगळीच एक्साइटमेंट असते बरं का. आता दादा सकाळी फर्स्ट शिपला गेले होते तर त्यांच्या फ्रेंड्सने ना खूप असं ग्रँड सेलिब्रेशन त्यांचं केलं होतं. पण म्हटलं फॅमिलीमध्ये पण एक छोटंसं केक कटिंग करायलाच पाहिजे. मग आम्हीच ठरवलं आणि छान असं केक कट केला. केक कट झाला, सगळ्यांनी मनसोक्त केक खाल्ला आणि छान असे जेवणं केल्यानंतर आता आम्ही आलो आहे घरी. आता घरी आल्यानंतर ना पारच्या बाबांनी ना हे सगळं बाजार आणून ठेवलेला होता. चिप्स करायचे म्हणून हे बटाटे आणले होते, सोबत पालेभाज्या आणल्या होत्या. आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि अशा हिरव्या पालेभाज्या कमी होतील ना म्हणून हे सगळ्याच घेऊन आले होते आणि मला हे सगळं आवरायचं होतं. सोबतच हा आमच्या पारचा खाऊ होता. चला आता पारचे बाबा मला हेल्प करताय, आम्ही घेतोय आवरून.